पुन्हा एकदा संधी आहे. दत्ता मोहिते पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे पाठीमागे यष्टीरक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल निलेश सर डॉट आलाय. सुपर सिक्सचा तिसरा सामना सुरू झाला. निश्चित या सामन्यात सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आलेला आहे. त्याचबरोबर एक 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं होतं योगेश धनावडे यांच्या गोलंदाजीसाठी आणि ते कॉमेंट्री बॉक्स जमा होतं ते आपण सुनील भाऊ गोळे यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांनी पारितोषिक दिले त्यांचं मनपूर्वक आभार. बॅटिंग करत असताना सुर्वे टायगर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सांगली तालुक्याचा लिजेंड क्रिकेटर दत्ता मोहिते स्ट्राईक एंडला त्यांना तुम्ही पाहताय. फटका आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षकांनी कॅच बेक केली. दत्ता मोहिते इकडे स्वस्तात बाद होतात. पहिली विकेट आली. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम सुर्वे टायगर या टीमला. सुपर सिक्सचा तिसरा सामना आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सरजापूर गावचे दत्ता मोहिते सर मोठा खेळ करू शकले नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले. पकडली कॅच, विकेटचं पतन. सुर्वे टायगरला धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. सुरुवात चांगली होऊ शकलेली नाहीये. सुर्वे टायगरचा विचार केला तर नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. दोन्ही सुपर सिक्सचे सामने टॉप क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही सामने इकडे पाहिले. खूप चांगला अनुभव राहिला सुपर सिक्सच्या दोन्ही सामन्यांचा. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बॅटिंगसाठी तुषार तनवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जी मार्क होती किरण यांना तुम्ही पाहताय. किरण चिकने यांनी आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. जे कुसुंबी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एक बॉल टाकला, तो डॉट टाकला, त्यानंतर आणखीन एक बॉल टाकला, त्याच्यावरती विकेट मिळालेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये एकाच गावचे 2 खेळाडू आहेत. एक डावकरी आताचा तुषार तनवडे आहे, तर दुसऱ्या बाजूला जयेश सुर्वे आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. गाव आहे टांगरेकर. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पाठीमागे बॉल खेचून मारलाय, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. तू चल मैं आया एकावरती एक विकेट फ्री दिली जाते सुर्वे टायगरच्या माध्यमातून. आणखी एक विकेट येते. सुर्वे टायगर अडचणीमध्ये. निश्चित या 2 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट टीम सुर्वे टायगरने गमावलेले आहेत आणि भौमिकने एक चांगला कॅच पाठीमागच्या बाजूला पकडलेला आहे. धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे टीम सुर्वे टायगर या टीमला. सुर्वे टायगरने एकही धाव न बनवता 2 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाजाला डाव सावरावा लागेल. खराब सुरुवात सुर्वे टायगरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. महाराज युद्धाची निलेश सर टॉस जिंकला, प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आणि तो निर्णय देखील इथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. निश्चित एखादा निर्णय जर तुम्ही जीवनामध्ये घेताना तर तो निर्णय योग्यच आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे आणि टॉस जिंकून जो काही निर्णय घेतलेला आहे तो इथे आता सिद्ध केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सुर्वे टायगरने टॉस जिंकलेला आहे आणि सुर्वे टायगर करण सुर्वे यांनी टॉस जिंकून सांगितलं होतं की आम्ही फ्लड लाईट्समध्ये बॅटिंग करून तो निर्णय घेतला आहे तो सिद्ध करावा लागेल. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल किरण चिकने चांगली गोलंदाजी केली आणि हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आहे. दुसरी हॅट्रिक होईल का पाहावं लागेल. पुढे आले, पतनालिकाचा वापर केला. नानसिंगचा विकेट, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाचा भेद घेताना बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग. जो खेळाडू फॉर्ममध्ये आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंगसाठी धावसंख्या 0 आहे धावफलकावरती आणि 2 गडी बाद झालेले आहेत. संपूर्ण क्रिकेट स्पर्धा पाहिली ना निलेश सर, आतापर्यंत मेडन षटक कोणीही हाताळले नाही. पहिलं ओके, 2 मेडन षटक आले. तिसरं मेडन षटक येईल का हे देखील पाहावं लागेल. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं. फ्लाईटमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. एक सिंगल घेताना पाहायला मिळतंय. पहिली धाव टीम सुर्वे टायगरला प्राप्त होते आणि तब्बल 5 बॉलची वाट पाहावी लागली आणि या 5व्या बॉलवरती करण सुर्वे यांच्या बॅटमधून सिंगल धाव आलेली आहे. ते कॅप्टन आहेत आणि आज कॅप्टनला खेळावं लागेल. बंधूंची जोडी मैदानाच्या आत बॅटिंग करेल. शक्यता शेवटचा बॉल बाकी आहे. अगदी बरोबर आहे. एकाच गावातील 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुम्ही पाहत आहे. सख्खे बंधू आहेत. ज्या पद्धतीने माहिती आमच्यापर्यंत होती, जय सुर्वे आणि करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. युवा मार्कवा, इरफान पठाण, युसुफ पठाण आणि खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत आपण ब्रदरची जोडी पाहिली आहे. आज चांगली क्रिकेटमधून एकाच गावातले 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि मोठी जबाबदारी आहे. इकडे चांगली पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. पुढचा बॉल, अंतिम बॉल या क्षेत्रामध्ये. यावेळेस पाठीमागे गेले, टॅक्स स्ट्रोक आहे. इकडे ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक येतील म्हणजे अख्खा जिंकरी ज्यांचा वाढदिवस आहे वेगाने
षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. म्हणजे पॉवर प्लेचं हे षटक संपलेलं आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम सुर्वे टायगर या टीमने बनवलेले आहेत धावा 2. 2 गडी गमावलेले आहेत. थोडीशी दयनीय सुरुवात आहे बॅटिंग करताना टीम सुर्वे टायगर या टीमची. परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये या बंधूंच्या जोडींना धावा कुटाव्या लागतील. जयेश सुर्वे, करण सुर्वे अनेकदा डांगरेकर संघासाठी चांगला खेळ केलाय. आज संघ मालक हे डांगरेकर गावचे आहेत आणि त्या संघासाठी आज चांगला खेळ करावा लागेल. संघाची परिस्थिती बिकट आहे, परंतु निलेश सर घाबरून चालणार नाही. या बिकट स्थितीवरती तुम्हाला मात करावी लागेल आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला एक चांगला काळ येऊ शकतो. सुबे थोडं स्ट्रगल करताय, 2 विकेट लवकर दिल्यात, रन्स देखील खूप कमी आल्यात. महाराज युद्धाचं खूप चांगल्या पद्धतीने संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. सुबे टायगरला थोडंसं बॅकफुटवरती टक्कल परंतु ताकद आहे या दोन्ही भाऊंकडे. जयेश सुर्वे आणि करण सुर्वे नक्कीच बॅटिंग करतील आणि ही जी अडचणीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती नक्की मात करताना पाहायला मिळतील. एखाद्या परिस्थितीला तुम्हाला शरण जाऊन चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती तुम्हाला मात करावी लागते. कारण खराब वेळ कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि बंधूंची जोडी ही खराब वेळ बदलतील का या जोडीकडे यशस्वीता ओव्हर नंबर 2ला होतीये सुरुवात. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पोहमिकला आणलंय. पहिला बॉल टाकताना आपण त्यांना पाहतोय. बॅकफुटला गेले, कट शॉट केलाय, प्रॉपर टायमिंग होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉईंटला एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. एकपेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. आता स्ट्राईकवरती करण सुर्वे येत आहेत. आता पाहावं हेच लागेल की कोणत्या बॉलवरती आक्रमण करायला सुरुवात करेल टीम सुर्वे टायगर. करण सुर्वे, जयेश सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुर्वे टायगरला कमबॅक करावं लागेल, फाईट करावी लागेल या मॅचमध्ये. कारण डू ऑर डाईस हा सामना आहे. सुपर 6 आहे. पुढचा बॉल फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे 2 तिकडे. बॉलवरती येतील तोपर्यंत सिंगल. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे. असं म्हणतात की एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करते. सिंगलला घेऊन स्कोरबोर्डला पुढे नेलेला आहे आणि सध्याच्या घडीला या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि प्रखरतेने विकेटची पतझड आहे ना ती थांबवलेली आहे. अगदी बरोबर आहे. विकेट तर थांबवल्या परंतु रन देखील याव्या लागतील. फटका चांगला आहे. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक. बॉल खाली. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. कॅच पकडलाय. गुड रनिंग कॅच म्हणावं लागेल. निलेश सर 3री विकेट आली. आता जयेश सूर्य आउट होऊन माघारी जात आहेत. आतापर्यंत शांत होते. संयम त्यांनी स्वतःवरती ठेवला होता. बर्फाचा खडा ज्या प्रकारे डोक्यावरती ठेवून एखादा बॅट्समन बॅटिंग करतो त्या प्रकारचा प्रयत्न या अगोदर केला, परंतु इथे आक्रमण बसलं. सरळ बॅटचं लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. रनिंग कॅच पकडला. विकेटचं पतन. अप्रतिम कॅच पकडला होता. आय थिंक पियुष कदम तिकडे होते आणि पियुष कदमनी अप्रतिम कॅच पकडला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना T20 वर्ल्ड कपमध्ये सुरू आहे आणि तिकडे देखील निलेश सर आपण विचार केला ना तर अर्ली विकेट आली होती. अभिषेक शर्मा लवकर आऊट झाले होते, परंतु त्या परिस्थितीवरती मात करत असताना ईशान किशनने 40 बॉलमध्ये 77 धावा केल्या आणि परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही, पण इकडे ठरवायला लागेल. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल आलेत आणि त्यांच्यासोबत करण सुर्वे आहेत. हर्षल मामूलकर यांच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतात. कारण गावचे एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला भौमिक, पुढचा बॉल घेऊन. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. फटका समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ क्लिअर केलाय. येतोय सिक्सर. सुर्वे टायगरला संकटाच्या पेचातून बाहेर काढणारा षटकार मारलेला आहे हुंगावच्या हर्षल मामूलकर यांनी. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. गुडघा टेक आणि षटकार देख. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती निलेश आक्रमण केलं होतं. पुढे टाकलेला बॉल जागेवरून खेचून मारला. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटने केलेला फटका. अगदी ज्या पद्धतीने स्ट्रोक केला अप्रतिम स्ट्रोक होता. आणखी एक 2x2 हर्षल यांच्या बॅटमधून क्रॅकिंग षटकार. आतिषबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. हर्षल मामूलकर मैदानाच्या आतमध्ये आले. सुर्वे टायगरची परिस्थिती बदलून टाकली. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. हर्षल मामूलकर यांचा फटका भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. वा काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हर्षलनी केले. कौतुक करावं तेवढं कमी असेल. 2 चेंडूंमध्ये 12 धावा करणं, 600चा स्ट्राईक रेट मेंटेन करणं इतकं सोपं नाही. या अगोदर आपण जर पाहिल्या 3 विकेट्स केल्या होत्या. परिस्थिती बिकट होती, परंतु जेवढी परिस्थिती बिकट
जबरदस्त बॅटिंग हर्षलच्या बॅटमधून येत आहे. 2 षटकार. शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे या षटकामध्ये. परिस्थिती बदलली. 16 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. फुलटॉस आहे. जबरदस्त टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आकाश चुनकरे यांच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. प्रयत्न चांगले राहिले परंतु बॉलला थांबवू शकले नाहीत. येतोय आणखी एक ट्रॅकिंग चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता धुडगूस घातलेला आहे. मोठ्या फटक्यांचा धावसंख्येला आता चांगला आकार येतोय. धावसंख्येचा वेग जो मंदावला होता ना तो हर्षल मामूलकर यांनी त्याला वेग दिलेला आहे आणि काय बॅटिंग केली आहे. हर्षल मामूलकर आले मैदानाच्या आतमध्ये आणि धावा घेऊन आले असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर आहे. हर्षल मैदानाच्या आतमध्ये आले. त्यानंतर 2 लागोपाठचे सिक्सर. त्यानंतर चौकार. परिस्थिती बदलून टाकली. संघाची परिस्थिती ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना निलेश सर, टीमचा उत्साह वाढवण्याचं काम त्यांनी केले. कारण डगआउट मध्ये एकदम शांतता होती परंतु त्यांच्या त्या 3 स्ट्रोकनी ना डगआउट मात्र खुश झालाय. परिस्थिती बदलली. 2 षटकानंतर 20 धावसंख्या स्कोरबोर्डची मी म्हणेन चांगली आहे. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आणखी 30-35 धावा केल्या. 50च्या पुढे टार्गेट ठेवलं ना तर या मॅचमध्ये मजा येईल. तर निश्चित आणि त्या प्रकारचा प्रयत्न आता या टीमला करावा लागेल. यानंतरची प्रेक्षणीय मॅचमध्ये संकेत गोळे, करण सुर्वे, निलेश शिंदे, अजय कासुर्डे, हर्षल कराडे, जयेश सुर्वे, सागर गायकवाड, समीर यादव, विकास सावले, प्रफुल्ल धनावडे, आर्यन. तुम्ही तयार राहा. यानंतरच्या प्रेक्षणीय मॅचमध्ये तुम्हाला खेळायचं आहे याच्या पण नोंद घ्या. चैतन्य पहिला बॉल पाठीमागे गेले. बॅकफुटला जाऊन खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. पियुष कदमनी झेल ड्रॉप केलाय. इकडे 2 धावसंख्या कंप्लीट होताना पाहायला मिळते. पियुष कदम यांच्या हातामधून झेल निसटलेला आहे. ग्राउंडवरती ते कोसळलेले आहेत. कॅच पकडताना रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहूया. हा जो फटका खेळला होता करण सुर्वे यांनी क्रिजच्या खोलीचा वापर करत तो आकाशाला गवसही घालत होता. बॉल हवेत उभा राहिला होता. पाणी तिकडे घेऊन चला आणि त्यानंतर इथे कोसळले पियुष कदम. झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर बॉलची फेकी केलेली आहे. आकाश चुनकरे यांनी जाऊन प्रत्येक जण तिकडे धावलेला आहे कारण ज्या प्रकारे कॅच घेण्याचा प्रयत्न पियुष कदम यांनी केलेला आहे. निश्चित कोणती दुखापत त्यांना नसावी आता हीच आपण या ठिकाणी आशा बाळगूया. खेळ थांबलेला आहे परंतु यानंतरच्या प्रेक्षणीय मॅचची आपण अनाउन्समेंट करत आहोत आणि सावली टीममध्ये खेळणाऱ्या टीमला खेळाडूंना विनंती की तुम्ही तयारी करा. यानंतर प्रेक्षणीय मॅच होणार आहे आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा नावाची अनाउन्समेंट करूया आणि त्यासाठी आपण खेळाडूंना विनंती करूया की तुम्ही तयार राहा. संकेत गोळे, करण सुर्वे, निलेश शिंदे, अजय कासोडे, हर्षल कराडे, जयेश सुर्वे, सागर गायकवाड, समीर यादव, विकास सावले, प्रफुल्ल धनावडे, आर्यन. तुम्ही तयार राहा. यानंतरच्या प्रेक्षणीय मॅचमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल यानंतर परंतु निलेश सर पियुष कदम यांना मोठी दुखापत नसावी कारण आजचा अंतिम दिवस आहे. फायनल डे आहे. गेली 3 दिवस अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. निर्विवाद क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. पियुष कदम ज्या पद्धतीने कॅच घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्यांचा पाठीमागे तोल केला आणि ज्या पद्धतीने ते कोसळले त्यांना दुखापत नसावी. मॅच आपण लगेच सुरुवात करूया. पियुष कदम यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तो झेल घेत असताना बॉल फार हवेत उभा राहिला होता आणि त्यानंतर पियुष कदम या बॉलला झेल घेण्याचा अंदाज बांधत तिथे गेले आणि त्यानंतर त्यांचा तोल गेला. शरीरावरती नियंत्रण त्यांना ठेवता आलं नाही आणि त्यानंतर पियुष कदम खाली कोसळले आणि त्यानंतर त्या बॉलची फेकी झाली होती आणि त्यानंतर प्रत्येक जण पियुष कदमच्या बाजूला गेला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पाठीमागच्या बाजूला पडले ना कुठेतरी थोडीशी दुखापत त्यांना झाली. अगदी बरोबर आहे परंतु पुन्हा एकदा सामन्याला पण सुरुवात करतोय. चैतन्य गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. तिकडे पियुष कदमच्या हातामधून झेल सुटला होता. ते कोसळले होते. सामन्याला करूया सुरुवात. सेकंडला बॅटर करण सुर्वे, नॉन साईडला हर्षल आहेत. 4 चेंडूमध्ये 4 वरती ते बॅटिंग करतात. 3 बॉलमध्ये 16 वरती हर्षल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चैतन्य बॉल क्रमांक 2 घेऊन इकडे निघतील. बॅकफुटला गेले. कट शॉट खेळायचा होता. टप्पा पडला. वेगाने बॉल यष्टी रक्षकाचा भेट घेतोय. करण सुर्वे यांचा फटका फसलेला आहे. करण सुर्वे यांचा हा फटका जर तुम्ही पाहिला तर बदल आली होतं. अगदी
वाईड लाईनवरती जाऊन बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि पंचांनी पाहिलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये बॉल होता, त्यामुळे डॉट टाकलाय आणि चैतन्यने करण सूर्य यांना फॉलो केलं, डॉट टाकलाय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी चैतन्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला थोडी घाई करा, आपल्याला विनंती आहे. आणि पंचांकडे त्या ठिकाणी दाद मागितली आहे, ती रेफर केलंय पंच. यस, रेफर केलंय. हा बॉल गेले सर पिचच्या बाहेरून की वाईट बॉल. ओके, बॅट्समनने तिकडे चॅलेंज केलंय व्हाईट बॉलसाठी, रेफर केले. पाहूया टीव्ही अंपायर इकडे सज्ज आहे. टीव्ही अंपायरचा निर्णय महत्वाचा असेल इकडे. ओके, नो बॉल आहे का ते देखील पाहिलं जाईल. परंतु बॅट्समन ज्या पद्धतीने शपथ झाले तो निर्णय अगदी पेंडिंग आहे आणि हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. डिसिजन येतोय, लिगल बॉल आहे. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे पुन्हा तुम्हाला निलेश सर रिव्ह्यू घेता येणार नाही. दोन्ही एक एक रिव्ह्यू आहे आणि इकडे सुर्वे टायगरचा रिव्ह्यू फेल जाताना पाहायला मिळतोय. सामन्याला करूया सुरुवात. चांगला सामना पाहायला मिळतोय. सुपर सिक्सचा सुपर हिट मुकाबला तुम्ही पाहताय. नाईट क्रिकेट स्पर्धा दिवसाचा खेळ संपला, आता रात्रीचं खेळ चाले. तुम्ही पाहताय साऊदी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 6चा अंतिम दिवस. चैतन्य पाठीमागे गेले, फटका तुम्ही पाहू शकता. ऑन द टॉप समोरच्या दिशेने हवाई सफर, हवाई हल्ला, अगदी रात्रीच चांदण्या दाखवण्याचं काम केलंय. क्वालिटी स्ट्रोक षटकार. आणि अखेरकार करण सुर्वे यांचं आक्रमण सुरू झालेलं आहे. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, फटका आहे मोठा, आता नाही होणार. सुर्वे टायगरला धावांचा तोटा, षटकार. सुर्वे टायगर पुन्हा एकदा मॅच मध्ये येताना पाहायला मिळतंय आणि बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. करण सुर्वे चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहे. 6 चेंडू 10 विकेट. तर हर्षलनी तर जबरदस्त बॅटिंग केले. चैतन्य निघाले, इकडे फटका फसलाय, टायमिंग जुळून आलं नव्हतं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मध्ये सूर्यकांत शेडके बॉलवरती जातील तोपर्यंत सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एकपेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही या षटकामध्ये. आतापर्यंत चैतन्य यांनी 4 बॉल टाकले, 9 धावा खर्च केलेले आहेत. टीमची टोटल धावसंख्या 29 धावा. करण सुर्वे 11 वरती आणि हर्षल मामूलकर 16 वरती. चैतन्य चांगली गोलंदाजी केली, मी म्हणेन. एक 6 आलाय त्यांच्या बॉलिंगवरती, परंतु त्यानंतर सिंगल आले. म्हणजे कमबॅक करणारी बॉल त्यांच्याकडे आहे तसं म्हणायला काही हरकत नाही. आता 2 बॉल महत्वाचे आहेत. राईट हँडला तुम्ही हर्षल पाहताय, स्ट्राईक केले. 3 बॉल 16 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. चौथा बॉल खेळताना आपण त्यांना पाहूया. हा देखील फटका मिस आहे. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला, टीमला सी कॉर्नरला. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलनी धावफलक पुढे जात आहे. 30 धावांचा स्कोरबोर्ड दिला जातोय. आतापर्यंत या षटकामध्ये काही बॉलचा खेळ बाकी आहे, काही बॉलचा खेळ झालेला आहे. चैतन्याचं कौतुक करावं लागेल. एक बॉल जर आपण त्याचा वगळला तर बाकीचे बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. या षटकामध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 1 मध्ये सरसावते. षटकातले आता शेवटचे काही बॉल प्रगतीपथावरती येतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज पुन्हा एकदा तयार, करण सुर्वे. करण सुर्वे स्ट्राईक एंडला तुम्ही बॅटर पाहताय. चैतन्य यांचा शेवटचा अंतिम बॉल इकडे पाहायला मिळेल. हा बॉल लाईन चेक केली जात, त्या ठिकाणी स्थिर राहिले ते सांगताय. तिकडे व्हाईट बॉल आहे, एक अतिरिक्त खेळताना पाहायला मिळते. धावसंख्या 31-31.
31 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. वाईट आलाय, 5 बॉल झाले, अंतिम बॉल आहे. वाईटच्या अगोदर एक सिग्नल आले, लास्ट बॉल. शेवटच्या बॉलवरती फुलचा फटका. फुल इज अ सक्सेसफुल, फुल इज अ वंडरफुल. या बॉलवरती धावा 6 येत आहेत. जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. या बॉलची उडान आणि करण सुर्वे यांचा सुर्वे टायगरसाठी होता 6चा लगान. बॉल सीमारेषेच्या पलीकडे बॉल पाठवलाय सरळ 6 धावेसाठी. 3 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुर्वे टायगर प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून बनवलेले आहेत धावा 37 तीन गडी बाद. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्या खेळाडूंना जेवायचं त्यांना विनंती की आपण जेवण करून घ्या. 30 धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. 3 विकेट्स इकडे आपल्याला पाहायला मिळतात. सुर्वे टायगरच्या चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली, परंतु इकडे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळतात. करण सुर्वे आणि हर्षल. 4 बॉलमध्ये 17वरती हर्षल खेळत आहेत. करण मात्र 8 चेंडूमध्ये 17वरती खेळताना पाहायला मिळतात. आता गोलंदाजी मार्गवरती पियुष कदमला बोलवलाय. पियुष कदमने एक कॅच चांगला घेतला, तिकडे एक कॅच त्यांनी ड्रॉप केला, पण एफर्ट चांगले होते. थोडीशी दुखापत देखील झाली, परंतु आता मात्र त्यांना गोलंदाजी मार्गवरती आमंत्रित केलंय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. अंतिम षटक सत्र क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. यानंतर प्रेक्षणीय मॅच आहे. प्रेक्षणीय मॅचसाठी जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण रेडी राहा. यानंतर प्रेक्षणीय सामना आहे आणि त्याचा टॉस देखील ब्रेकमध्ये केला जाईल, याची देखील आपण नोंद घेणं गरजेचं राहील. पियुष कदम पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, अधिकचा वेळ घेऊ नका, टायमिंग वाचवा. बराचसा वेळ गेलाय, थोडासा लाईनचा देखील व्यत्यय आला. त्यानंतर आपण सामने सुरू केले. यानंतर आपण जर पाहिलं प्रेक्षणीय सामना आणि त्यानंतर 3 सामने, म्हणजे जवळपास 4 सामने अजूनही बाकी आहेत आणि त्यानंतर ही मॅच एक सत्र बाकी आहे. लाईन चेक केली जाईल. इकडे विकेट प्राप्त होणार नाहीये आणि हर्षल पोहोचले त्या ठिकाणी. सिंगल येताना पाहायला मिळते. निलेश सर, षटक क्रमांक 4ला सुरुवात झालेली. अंपायर कॉल वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पियुष कदम या अगोदर असं वाटलं की त्यांना दुखापत झालेली आहे, परंतु पहा खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत आणि कुसुंबी गावचे एक युवा ऑलराऊंडर जे चर्चेमध्ये आहेत. परंतु एका बाजूला करण सुर्वे यांचा खेळ आपण पाहिला 17 धावा, हर्षल मामूलकर 17 धावा. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी योगदान अगदी 17 धावांचं दिलेलं आहे. या षटकात ते 6 बॉल अजूनही बाकी आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही बॅटर निलेश सर जमेची बाजू इतकी आहे सुर्वे टायगरची की दोन्ही बॅटर सेट आहेत. करण सुर्वे आणि हर्षल आपण जर विचार केला त्या कारणाने या 6 बॉलवरती कमीत कमी 20 धावसंख्या आली ना तर एक चांगली टोटल सुर्वे टायगरकडे येऊ शकते. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतील करण सुर्वे. स्ट्राईक एंडला करण सुर्वे, गोलंदाजी मार्गवरती युवा खेळाडू तुम्ही पियुष कदम यांना पाहताय. पहिला बॉल वाईट +1 आले. स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले, तिथून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॅकअप आहे. सिंगल तर मिळते, दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही झाला. एकच धाव आता या बॉलच्या पाठीमागे पियुष कदमने कमबॅक केलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त करण सुर्वे आणि टीम सुर्वे टायगरला एकच धाव दिलेली आहे. आता स्ट्राईकवरती हर्षल मामूलकर आलेले आहेत. सिंगल येताना पाहायला मिळते. 40 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. हर्षल मामूलकर येताना पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर तिकडे सांगतोय की 51 पर्यंत पोहोचतील, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. लोअर फुल टॉस समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, कॅच करतील. महत्वाची विकेट हर्षल मामूलकर इथे बाद. हर्षल मामूलकर यांचा फटका अखेरकार फसला. फटका सरळ बॅटने खेळला होता, लांबी कमी पडली आणि अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं आणि बॉल हवेत उभा राहिला फार काळ. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली चैतन्य आले, कॅच पकडली. सुर्वे टायगरला हा धक्का क्रमांक 4 लागलेला आहे 40 या धावसंख्येवरती. हर्षल मामूलकर निलेश सर काय स्ट्राईक रेटनी बॅटिंग करत होते. 5 चेंडूमध्ये 17 आणि त्यांनीच ऍक्च्युली खऱ्या अर्थाने ही मॅच सुरू केली. धावा येत नव्हत्या आणि अडचणीच्या वेळी मात्र हर्षल मामूलकर मैदानाच्या आतमध्ये आले. 2 षटकार खेळले, त्यानंतर चौकार खेळला. सुरुवातला जबाब केली होती मॅच त्यांनी सुरू करून दिली. आता मॅचचा शेवट करायचा आहे. करण सुर्वे आणि निलेश, अर्थातच पिस्तूल या नावाने प्रसिद्ध असणारा निलेश पवार, माफी असावी, निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पियुष कदम 2 बॉल तर चांगले टाकलेत, एक वाईट देखील आलाय. पुढचा बॉल क्रमांक 3.
हलक्या हाताने पुश केलं होतं बॉलला. सिंगल मिळेल का? हो, इकडे सिंगल मिळताना पाहायला मिळेल. तर निश्चित निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी त्यांना जे काम करायचं होतं ते केलेलं आहे. कारण करण सुर्वे चांगल्या फॉर्ममध्ये संपूर्ण या लीगमध्ये आणि त्याचमुळे की काय हलक्या हाताने फटका खेळत स्ट्राईकवरती करण सुर्वे यांना आणलेला आहे. 200च्या स्ट्राईक रेटने करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. 9 चेंडू 18 वरती ते खेळतायत आणि त्या कारणानेच त्यांना तिकडे स्ट्राईक दिले. आता पाहूया या 3 बॉलवरती काय लिहून ठेवलंय. पियुष चांगली गोलंदाजी करतायत. जावलीचं क्रिकेट पाहिलं ना निलेश सर, तर पियुष कदम हा युवा खेळाडू सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं ना ट्रेंडिंगला आहे, चमकणारा खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये पर्व क्रमांक 6 मध्ये देखील एक चांगली कामगिरी पियुष कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही युवा खेळाडू आहेत. शॉर्ट बॉल होता, त्याला पाठीमागे मारण्याचा प्रयत्न केलाय, बॉल देखील अडवलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल. परंतु एका बाजूला करण सुर्वे यांनी अलीकडच्या हंगामामध्ये आणि या लीगमध्ये जो खेळ केलेला आहे ना तोही जबरदस्त आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये करण सुर्वे यांनी केलेले वैयक्तिक 73 धावांचा रेकॉर्ड कालच्या नाईटमध्ये बनवणारा हा खेळाडू आहे. परंतु एका बाजूला कुसुंबी गावचा एक युवा ऑलराऊंडर पियुष कदम आहे. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या आहे धावफलकावरती 41. षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सुर्वे टायगर ऑन साईडला क्रिजच्या खोलीचा वापर करत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक पडक बेधडक डांगरेकर गावच्या करण सुर्वेचा फटका आहे. कडक बॉल सीमा पार षटकार. करण सुर्वे टिपिकल स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. आपल्या पाल्यामध्ये घेतला आणि त्याला मात्र ऑन साईडला जबरदस्त टोलवलं. बॉल आकाशाची उंची मोजत अगदी सीमारेषेच्या पलीकडे नवी मुंबईकडे पाठवलाय 6 धावांसाठी. सिक्सर. काय स्ट्रोक होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो फटका इथे पेश केलेला आहे खेळलेला आहे सुर्वे टायगरसाठी. करण सुर्वे यांनी लांबलचक टोले जंग एक गुणवंत फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातला शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा आहे बाबा राजे योद्धाजला. धावा आता सेकंड इनिंग मध्ये किती बनवायचे आहेत. पियुष कदम निघालाय राईट मोर द विकेट. हाई बॉल चांगल्या प्रकारे समोर खेळलाय. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का. होतोय परंतु 2च धावा मिळतील. 49 धावा सुर्वे टायगर प्रथम बॅटिंग करताना बनवतोय. 50 धावांचं लक्ष आहे टीम बाबा राजे योद्धाज या टीम समोर. येणारे बॉल 24. करण सुर्वे त्यांचा प्रवास या सत्रामध्ये निलेश सर पाहिला ना तर शून्यावरती 2 विकेट होत्या आणि ही बिकट परिस्थितीमधून ज्या पद्धतीने बॅटिंग केली करण सुर्वेचा विचार केला तर कमालीची फलंदाजी राहिली. फिनिश चांगलं दिलं. 49 धावसंख्या स्कोरपोर्टी लावले आणि 50 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. चला इथून पुढे टॉस केलं जाईल. टॉस होणार नाही. ठीक आहे, आपण थोडंसं वेट करूया. सुपर 6 चे सामने इकडे संपतायत. चला आता ज्यांनी बॅटिंग केली सुर्वे टायगर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. थोडी घाई करा आम्ही तुम्हाला विनंती करतोय. चला सुर्वे टायगर दत्ता मोहिते सर प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्या. बॅटिंग करणारी टीम बाबा योद्धाच आपण देखील मैदानाच्या बाहेर लगेच जाल आणि त्यानंतर आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवाल. चला मॅचला लगेच सुरुवात करूया.
चला क्षेत्ररक्षणाची रचना करा. सुर्वे टायगर टीम आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. बॅटिंग करणारी टीम आहे बाबा राजा योद्धाच. आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला प्लीज आपल्याला विनंती आहे. निलेश सर, एकंदरीत स्पर्धा आपण जर पाहिली 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, डे नाईट क्रिकेट स्पर्धा, खऱ्या अर्थाने आपण ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा निलेश सर पाहिली ना, तर खेळाडूंनी खूप एन्जॉय केली ही क्रिकेट स्पर्धा. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक खेळाडूंनी खूप चांगलं योगदान दिलं आणि या मैदानावर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना, तर जावली टेनिस बॉल क्रिकेट मधल्या प्रत्येक खेळाडूचा खेळ इकडे बहरताना आपण पाहिला. निश्चित या मैदानावरती येऊन बऱ्याचशा खेळाडूंच्या खेळामध्ये चांगला निकार आलेला आहे. प्रत्येकाने नव्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि चांगला खेळ केला. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात बॅटिंगमध्ये, आपण संकेत गोळेचा मगाशी खेळ पाहिला, काल करण सुर्वेचा आपण खेळ पाहिला, अजिंक्य बेलोश, असे बरेचसे बॅट्समन आहेत ज्यांनी चांगली बॅटिंग या क्रिकेट स्पर्धेमध्ये केलेली आहे. गोलंदाजीमध्ये चांगली चमक आपण पाहिली. काही मेडन ओव्हर्स, काही विकेट हॅट्रिक, क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं असेल काहींनी सूर मारून कॅच पकडलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचं प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. बॅटिंग, फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये खेळाडूंनी चांगली चमक आपली दाखवलेली आहे. सुपर खेळ राहिला. म्हणजे खऱ्या अर्थाने जावली क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी जी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेला हा निर्णय, लोणावळा या ठिकाणी क्रिकेट होणारी स्पर्धा खऱ्या अर्थाने सक्सेसफुल यशस्वी होते. मॅचेस खूप आहेत, परंतु 3 दिवसामध्ये ही स्पर्धा कंप्लीट करणं तितकं सोपं नाही आहे आणि ते 3 दिवसामध्ये या संपूर्ण मॅचेस कंप्लीट करण्यामध्ये जावली क्रिकेट असोसिएशनचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचं योगदान भरपूर आहे. खूप सारी मेहनत घेतली. राहण्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर इकडे जेवणाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर लाईव्हमध्ये आपण जर विचार केला 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या खऱ्या अर्थाने संपूर्ण मॅनेजमेंटची कौतुक करावं लागेल. निलेश सर, इकडे प्रॉपर नेट नाहीये, परंतु डोंगलवरती ही क्रिकेट स्पर्धा 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने करणं, प्रत्येक मुवमेंट टिपणं, प्रत्येक ज्या पद्धतीने फिल्डिंग एफर्ट्स त्या ठिकाणी खेळाडूंनी दिले तेवढेच एफर्ट्स मात्र 22 यार्डच्या कॅमेरामॅन आणि त्यांच्या मॅनेजरनी घेतलं, हे देखील इकडे सांगावं लागेल. निश्चित या मैदानावरती येऊन बरीचशी आव्हानं होती आणि त्या आव्हानांना त्यांनी पेललं आणि चांगल्या प्रकारे लाईव्हचं प्रसारण ज्या प्रकारे चांगलं दाखवता येईल ना त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बरेचसे अडथळे आले, बऱ्याचशा अडचणी होत्या. सेटअप लावण्यापासून 4 कॅमेरे, त्याचबरोबर इथपर्यंत यायचा प्रवास, त्याचबरोबर नेटचा तुम्ही आवर्जून उल्लेख केला की वायफाय नाही आहे, त्याच्यामुळे डोंगलवरती लाईव्हचं प्रसारण आहे. असे बरेचसे अडथळे आणि बऱ्याचशा आव्हानांना त्यांनी ते सामोरे गेले आणि त्यानंतर त्यांनी प्रसारण या स्पर्धेचं केलेलं आहे. परंतु मॅचकडे जाऊया. 50वा 24 बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये कुसुंबी गावची जोडी आली आहे. संदेश पवार आणि किरण चिकणे. संदेश पवार आणि किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जबरदस्त जोडी आहे. चांगली बॅटिंग संपूर्ण या सिरीजमध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आले, परंतु गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येत आहेत हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत जयेश सुर्वे. पहिला बॉल, पहिल्या बॉलचं स्वागत केलंय षटकाराने. क्या बात आहे. पहिला बॉल सिक्सर. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय बॅटिंग करताना कुसुंबी गावच्या संदेश पवार यांनी. भव्य बॉल सीमारेषा पार. या डावाची सुरुवात केली आहे धमाकेदार. पवार म्हटलं की पॉवर आणि खऱ्या अर्थाने संदेश पवारचं कौतुक करावं लागेल. ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती तुटून पडले, आक्रमण केलं. बॉल हवेमध्ये झेपवत असताना साईड स्क्रीनवरती जाऊन आदळलाय. काय फटका होता, नजाकत होती, जबरदस्त स्ट्राईक. सुरुवात एक स्वप्नवत करत असताना संदेश पवार. पुढचा बॉल यावेळेस 2x2. पुढचा बॉल देखील मिडल ऑफ द बॅट केला. आणखी एक येतोय षटकार. संदेश पवारची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. सेकंड इनिंग मध्ये 50 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्याच बॉल वरती लॉंग ऑफ रिझन मध्ये आणखी एक ठोकला या पठ्ठ्याने. सिक्सर. सुरुवात जबरदस्त राहिली. 22 बॉल 38 रन्स करायचे आहेत. आव्हान सोपं आहे. सुरुवात तुम्ही पाहू शकता. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग संदेश पवार. नाम तो सुना ही होगा. काय फटकेबाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग संदेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण चिकणे नॉन स्ट्राईकला आहेत. अटॅक या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅकफुटला गेले, कट शॉट केलाय, प्रॉपर स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे.
तिसऱ्या बॉलवरती संदेश पवार यांचा स्क्वेअर कट, एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. वा बाई वा, वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये या डावाची सुरुवात केली. वा, संदेश पवार साठी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. संदेश पवार 3 चेंडू 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लावताना संदेश पवार. बाबाराजे योद्धाच टीम मोठ्या वेगाने पुढे चालली या मॅच मध्ये. सुसाट वेग पकडलाय बाबाराजे योद्धाच टीम. 21 बॉल 34 ची गरज आहे या मॅच मध्ये. क्वालिटी बॅटिंग. आणखी एक ऑन साइडला हवेमध्ये बॉल झेपावतोय आणि बॉल निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. संदेश पवार, संदेश पवार, संदेश पवार. आणखी एक ठोकलाय गगनचुंबी टोले जंग सिक्सर. काय फटका होता, जबरदस्त स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल होता, अगदी गरकन गिरकी घेतली आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीसाठी. नाव आहे संदेश पवार. चावलीचा भाग मैदानाच्या आतमध्ये धाडताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग संदेश पवार. 4 चेंडू मध्ये 22. 20 बॉल 28 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये. सुर्वे टायगर उत्तर नाहीये. सुर्वे टायगर कडे संदेश पवारला बाद करावं लागेल इकडे जर ही मॅच जिंकायची असेल तुम्हाला तर. एसटी रक्षकांमध्ये बदल केलाय त्या ठिकाणी. दत्ता मोहिते सर तुम्हाला याचा एसटी रक्षक म्हणून तिकडे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त हल्ला केलाय संदेश पवार. 3 सिक्सर 1 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये. शॉर्ट अँड स्वीट इनिंग. सुरुवात डावाची तुम्ही पाहू शकता. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नाईट क्रिकेट स्पर्धा इकडे तुम्ही पाहताय. JPL 26. संदेश पवारच्या बॅट मधून भिंगरी स्ट्रोक. या ओव्हर मधला षटकार क्रमांक 4. इथे संदेश पवारची दादागिरी लोणावळ्यामध्ये. सुपर डुपर हिट बॅटिंग निलेश सर. पॉवर प्ले अक्षरशः तोडून काढलाय मैदानाच्या आतमध्ये. संदेश पवार या स्पर्धेमधला एक सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंतचा केलाय संदेश पवार. गाव कुसुंबी. 5 चेंडू 28 वरती बॅटिंग करतात. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इंडिया विरुद्ध पाकिस्तान ही मॅच आपण पाहिली आणि तिकडे देखील डावाची सुरुवात ज्या पद्धतीने केली ईशान किशनने त्या प्रकारची बॅटिंग संदेशांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फिकीर नाही, कोणतीही टेन्शन नाहीये. स्कोर किती आहे ते मला माहित नाहीये. मी माझे स्ट्रोक खेळणार. नॅचरल बॅटिंग संदेश पवारची. आणखी एक काय फटका आहे. बॅटिंग स्टाईल तुम्ही पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत बॅट हवेमध्ये घेऊन गेले. 5वा षटका ठोकलाय संदेश पवार. जबरदस्त बॅटिंग. वाढदिवसाला कापतात केक आणि संदेश पवारचा फटका आहे नंबर 1. बॉल सीमारेषा पार. षटकार स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार. काय बॅटिंग केली आज. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग. अप्रतिम, लाजवाब, जीवनातला सर्वोत्तम खेळ केला असं म्हणला काही हरकत नाही. आतापर्यंतचा पॉवर प्ले जास्त कोणी तोडलाय ना तर ते नाव आहे संदेश पवार. 34 धावा कुठल्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 34 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केली. 50 धावांची गरज असताना एका षटकामध्ये 34 धावा ठोकणारा हा या स्पर्धेमधला पॉवर प्ले मध्ये खेळणारा सर्वोत्कृष्ट बॅटर ठरलाय. पॉवर प्ले तोडला. पॉवर प्ले मध्ये काय बॅटिंग केली. दुडगूस घातला, धुमाकूळ घातला, धिंगाणा घातला, धडाकेबाज बॅटिंग केली आहे. परंतु आता गोलंदाजी मार्गवरती कुणाला आणलेला आहे. ज्यावेळेस सुर्वे टायगर संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता ना त्यावेळेस हर्षल मामूलकर मैदानाच्या आतमध्ये आले. चांगली बॅटिंग केली. आताही अडचणी आहेत. 18 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत आणि पुन्हा एकदा हुमगावाचा पर्याय निवडलाय. खेळाडू आहे हर्षल मामूलकर. गोलंदाजी मार्गवर तयार. समोर कुसुंबीचा किरण चिकणे. सोडून दिलेला बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव तर धावून काढलेली आहे. पंच काय सांगतील. वाईट +1 धावा 2. 18 बॉल 14 ची गरज. संदेश पवार यांना स्ट्राईक देण्याचं काम किरण चिकनेंनी केलंय. कारण ज्या पद्धतीने ते फॉर्म मध्ये आहे, ज्या पद्धतीने त्यांना टेनिस बॉल फुटबॉल दिसतोय आणि त्या कारणाने ही चिकी सिंगल इकडे घेतले.
वाईट +1 36 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. निलेश सर, कदाचित ही मॅच या षटकामध्ये समाप्त होऊ शकते. संदेश पवार सुपर डुपर हिट बॅटिंग करतायत. स्ट्राईकला आलेले आहेत. वेळेत चाचूक साधता आलेलं नाही. या बॉलच्या पाठीमागे सिंगल दावी ते प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न होतोय का, तर होतोय. परंतु यानंतर प्रेक्षणीय मॅच आहे आणि ती मॅच आहे सातारा पोलीस विरुद्ध जावली 11 अशी होणार आहे. याची आपण नोंद घ्या. 12 धावांची गरज आहे. इकडे संदेश पवारची सुनामी आले. रात्रीचं खेळ चालले, परंतु कोणाचा खेळ चाललाय? संदेश पवारचा एकट्याचा खेळ चाललाय. एकटा नडलाय या मॅचमध्ये. काय धुवाधार फलंदाजी केली. 7 चेंडूमध्ये 36 धावसंख्या वैयक्तिक ठोकत असताना सुपर बॅटिंग. त्याचबरोबर संकेत दादा पाटील, युवा नेते केळकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया बाबाराजे योद्धाज विरुद्ध सुर्वे टायगर. 17 बॉल 12चा थरार. हर्षल मामूलकर सोडून दिलेला बॉल आहे. प्रेशर आहे. वाईड येतोय. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर वाचवण्याची आहे. प्रेशरमध्ये गोलंदाज तिकडे पाहायला मिळत आहे. टप्पा पडला, थोडंसं वळण घेताना बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाते. इथून पुढे धावांची गरज आहे. 11 धावांची गरज आहे. 17 बॉल बाकी आहेत. बॉल जास्त आहेत, रन कमी आहेत. त्याचं कारण आहे संदेश पवारची बॅटिंग. काय बॅटिंग केली संदेश पवार यांनी. परंतु जर तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी असेल ना, तर नशिबालाही झुकावं लागतं आणि तोच प्रयत्न सुर्वे टायगरला करावा लागेल. या बॉलला पाठीमागच्या बाजूला धाव मिळणार नाहीये आणि अंपायर कॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक्स्ट्रा तुम्ही दिल्यात तर इकडे ऑलरेडी तुमच्याकडे रन्स कमी आहेत. एक्स्ट्रा धावा तुम्ही देत असाल तर मात्र मॅचमध्ये तुम्ही पुन्हा येऊ शकत नाहीये. 10 धावांची गरज आहे. संदेश पवार चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॉलमध्ये रडारमध्ये बॉल आल्यानंतर तो बॉल मात्र स्टँडमध्ये जमा करतायत. क्वालिटी बॅटिंग. आता हाही बॉल वळवण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आता हा डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल या मॅचमध्ये, तरच हा सामना सुर्वे टायगरसाठी शक्य होईल. पहिला डॉट बॉल असेल, कुठेतरी मोकळा श्वास टीम सुर्वे टायगरनी घेतला असेल, हर्षलनी घेतला असेल. कारण ज्या पद्धतीने आक्रमण संपूर्ण या मॅचमध्ये केलंय संदेश पवारनी, लाजवाब बॅटिंग केली आतापर्यंत. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. इकडे पंच केलाय लेग साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप स्क्वेअर लेगला येतील तोपर्यंत सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे चाललेला आहे. आता 15 बॉल 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि सुर्वे टायगरला प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील या मॅच मध्ये. आणि हर्षल मामूलकर तो कारनामा करतील का? काही विकेट जर आल्या ना, 2-3 विकेट, तर मॅच बनू शकते. आपण चर्चा केली डॉट बॉलही हवे आहेत. याची सांगड घालावी लागेल गोलंदाजी करताना सुर्वे टायगर या टीमला. हर्षल मामूलकर निघालेले आहेत. किरण चिकने सॉफ्ट हँडेड फटका, हलक्या हाताने फक्त या बॉलला दिशा दिली. सिंगल सोबत खुश आहेत आणि समीकरण बदलतंय. 8 धावांची गरज आहे. इथून पुढे 14 बॉल 8 धावांची गरज आहे. संदेश पवारची बॅटिंग हायलाईट राहिली या इनिंग मध्ये. 17 क्रमांक 2 मध्ये 8 धावांची गरज आहे. त्यांनी मन बनवलं ना तर ही मॅच लवकर समाप्त होऊ शकते. त्यांच्या रडारमध्ये बॉल आला तर तो नक्की स्टँडमध्ये पाठवण्याचा प्रयत्न देखील राहील. हा फटका फसलाय. टायमिंग तितकं नव्हतं. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता धावफलक पुढे चाललंय. इथून पुढे 7 धावांची गरज. 13 बॉल 7 बॉल जास्त, धावा कमी. ज्यावेळेस मॅच सुरू झाली होती त्यावेळेस बॉल कमी आणि धावा जास्त अशी परिस्थिती होती. परंतु संदेश पवार यांची बॅटिंग अशी काय चालली ना, ही परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये किरण चिकने तयार होत आहेत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायचे आहेत बाबाराजे योद्धाजला धावा 7. 12 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. यानंतर प्रेक्षणीय सामना आहे. सातारा पोलीस आणि त्यांच्या विरोधामध्ये जावली 11 असा सामना आहे. चला, दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण जिकडे टॉस का बॉस आहे तिकडे तुम्ही सर्वांनी येऊन थांबा. यानंतर आपण टॉस करू आणि मॅचला देखील प्रारंभ लगेच करणार आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही रेडी राहा. निश्चित आज बरेचसे पोलीस बांधव या ठिकाणी साताऱ्यावरतून आलेले आहेत. त्याच्यामध्ये रोहित निकम आहेत, सागर मोरे आहेत, निलेशजी आहेत, वैभव सावंत आहेत, सोनू शिंदे आहेत, अमित साळुंके आहेत, राहुल आहेत, त्याचबरोबर आबी साळुंके आहेत, कृष्णा ओंबळे आहेत, सागर शिंदे आहेत, आपण निंबाळकर आहेत,
असे हे सर्व सातारा पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सामना या ठिकाणी प्रेक्षणीय खेळणार आहेत. चावली 11मध्ये संकेत गोळे, करण सुर्वे, निलेश शिंदे, अजय कासुर्डे, हर्षल खराडे, जयेश सुर्वे, सागर गायकवाड, समीर यादव, त्याचबरोबर विकास सावले, प्रफुल्ल धनावडे, आर्यन, निलेश शिंदे हे खेळाडू या मॅचमध्ये खेळणार आहेत. प्रेक्षणीय मॅचचं जे लाईनअप आहे ते निलेश सरांनी वाचून दाखवलं. प्रेक्षणीय मॅच तुमच्यासाठी स्पेशल असेल. जबरदस्त खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पाहायला मिळत आहेत. समीर यादव पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. पहिला बॉल पाठीमागे गेले, बॅकफुटला जाऊन इकडे बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वळवला. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. इथून पुढे 6 धावांची गरज आहे. समीर यादवला आणलेला आहे गोलंदाजी मार्गवरती. या अगोदर देखील समीर यादव यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केलेली आहे आणि इथे आता तुम्हाला डॉट बॉल टाकायचे आणि त्याच वेळेस समीर यादव गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. परंतु सध्याच्या घडीला संदेश पवार आणि किरण चिकणे अगदी संयमाने बॅटिंग करतायत. जोडी जबरदस्त राहिली. सुपर डुपर हिट बॅटिंग राहिली. एकाने आक्रमण केलं तर दुसऱ्याने त्याला साथ दिली. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोघांनी केलंय. किरण चिकणे रिवर्सचे फटके चांगले खेळतात, स्विच हिट चांगला खेळतात. आता मात्र या इनिंग मध्ये एखादा सुपर डुपर हिट शॉर्टकट ठोकून मॅच फिनिश करतील का हे पाहावं लागेल. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. झेल घेतला जाईल का? हो, इकडे कॅच मात्र ड्रॉप झाले. एक सिंगल येताना पाहायला मिळते. समीर यादव यांनी संघाला संधी निर्माण करून दिली, परंतु त्या संधीचं सोनं इथे करता आलेलं नाहीये. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. मॅच कधी बनू शकते, मॅच कधी हेलकावे देऊ शकते, परंतु तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला सोडून चालणार नाही. पहिल्या षटकाचा अपवाद सोडला ना तर तिकडे 2 षटक चांगली टाकले. कौतुक करावं लागेल. सुर्वे टायगरचं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मित्रांनो धावा कमी राहिल्यात. संदेश पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. झेल मात्र ड्रॉप करताना पाहायला मिळतात. इथून पुढे 4ची गरज. निश्चित हे जर 2 झेल झाले असेल तर एखादी संधी निर्माण झाली असती टीम सुर्वे टायगरला मॅच मध्ये येण्यासाठी, परंतु या दोन्ही संधींचं सोनं इथे सुर्वे टायगरला करता आलेलं नाहीये. अगदी बरोबर आहे. संधीचं सोनं करावं लागेल. कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागतील आणि कॅचेस तुम्ही जर घेतल्या ना तर अगदी मॅच तुम्ही जिंकू शकता. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. 9 चेंडू 4 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी किरण चिकणे स्ट्राईक एंडला. हा फटका आडव्या बॅटने केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. मॅच थोडीशी लांब होत चालली निलेश सर. लवकर मॅच समाप्त होऊ शकली असती, परंतु बॉलरचं कौतुक करावं लागेल. इकडे आपण जर पाहिलं ना तर या 2 चांगली गोलंदाजी केली. निश्चित सुर्वे टायगर संघ देखील हार मानायला तयार नाहीये. लढतोय, झुंजतोय आणि हो लढावंच लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. 8 बॉल 3ची गरज आहे. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे, त्यामुळे समीर यादव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती तयार होतील. 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा समीर यादव गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहेत. परंतु संदेश पवारचा खेळ जबरदस्त राहिलाय. 12 चेंडू 40 वरती बॅटिंग करतायत. 3 धावांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अल्टी पलटी स्ट्रोक आहे. टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? तो बॉल इकडे अडवण्यात आलाय. म्हणजे 2 धावसंख्या स्कोरबोर्डची लागेल. इथे स्कोर लेवल मॅच टाई झाले. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता जवळजवळ टीम बाबाराजे योद्धाजने हा सामना कंट्रोल केलेला आहे. 7 बॉलमध्ये 1 धावेची अवघ्या गरज आहे. सुर्वे टायगर झुंजतोय अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु एका बाजूला संदेश पवार यांनी पहिल्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग केली ना तिथे मॅच पूर्णपणे ओपन करून टाकली आणि पकड जमवून टाकली या मॅचवरती. अगदी बरोबर आहे. या मॅचचे हिरो संदेश पवार आहेत, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 34 धावा जिकडे घेतल्या तिकडे जवळपास ही मॅच आपल्या बाजूने घेऊन गेले होते. एखादा हे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे 1 धावेची गरज असणार आहे. बॉल आहेत 6. मित्रांनो थोडीशी घाई करा प्लीज. दोन्ही टीम थोडीशी घाई करा. सुर्वे टायगर चला लगेच. 6 बॉल 1 धावेची गरज. दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. प्रेक्षणीय मॅच यानंतर होणार आहे. या ठिकाणी सातारभरतून पोलीस बांधव आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे या, आणि त्याचबरोबर जावली 11 आपणही या. चला दोन्ही टीमचे खेळाडू आणि त्यांचे कॅप्टन असतील. विनंती आहे आपण अगदी तिकडे जिकडे प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिकडे तुम्ही सर्वांनी या. आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्लीज. साताऱ्यावरून आलेले आमचे पोलीस बांधव आपल्याला देखील विनंती आहे इकडे या बाजूला.
एका धावेची गरज आहे. सामना लगेच फिनिश होईल, मॅच देखील लगेच सुरू होईल. प्रेक्षणीय सामना आपण या मॅच नंतर पाहणार आहोत. एका धावेची गरज सुपर 3 मध्ये जाण्यासाठी बाबा राजे योद्धास टीमसाठी. फुलटॉस बॉल पाठीमागे खेळून काढलाय. बाबा राजे योद्धा संघ हा क्वालिफाय होतोय सुपर 3 साठी. पारितोषिकांसाठी तिकडे जाऊन पोहोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन बाबा राजे योद्धाच टीम. त्याचबरोबर सुरभे टायगर